गेवराईमध्ये जोरदार दगडफेक झाली आहे। माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर दगडफेक झाली आहे। तर माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक भिडलेत। जोरदार दगडफेक या ठिकाणी सुरू आहे। पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय। आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन्ही माजी आमदारांचे समर्थक भिडलेले आहेत। माजी आमदार लक्ष्मण पवार आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला। आधी शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर दगडफेक आणि लाठ्या काठ्याने मारहाण करण्यात आली। तिथे असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। बीडमधल्या गेवराईमधली ही दृश्य आहेत। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडे। योगेश, आत्ताची तिथली परिस्थिती काय आहे? आपण बघू शकतो की गेवराईच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे बूथ होतं माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर आणि एका गाडीला छोटासा धक्का लागल्यामुळे दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि या चकमकीनंतर पंडित गट आणि पवार गटाचे समर्थक आहेत ते आमने सामने आले आणि शाब्दिक बाचाबाची झाली। या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। एक गाडी देखील फोडण्यात आलेली आहे, जिथे काळ्या रंगाची 3 क्रमांकाची गाडी आहे, तिच्यावरती 3 क्रमांक म्हणून लिहिलेला आहे। काळ्या काचेची गाडी आहे, त्या गाडीला देखील लक्ष करत त्या गाडीवरती दगडफेक करण्यात आलेली आहे। चक्क माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर आणि भाजपाच्या कार्यालयासमोर संपूर्ण प्रकार घडलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे आता तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस सिक्युरिटी लावण्यात आले, विविध पथक जे आहेत त्या गेवराईमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण जमावाला जे आहे आता पोलिसांनी पांगवलेला आहे। पोलिसांनी कुणाला ताब्यात घेतलंय का योगेश? नक्कीच आता पोलीस काय या ठिकाणी संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत। व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींना शोधण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत। स्वतः बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत देखील आता गेवराईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि मोठा पोलीस फौज छाता लावून आता संपूर्ण जमाव पांगून जे काही ज्यांनी हा प्रकार केलाय त्यांना देखील लवकरात लवकर ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून करण्यात येते। ठीक, धन्यवाद योगेश संपूर्ण माहितीसाठी।